देशात 20 ते 22 हजार कोटींचा साखर घोटाळा झालाय। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आरोप केलाय, सरकारवर नियंत्रण ठेवलं असतं तर घोडे बाजार झाला नसता, असंही थेट शेट्टी यांनी म्हटलंय। दिवाळीपर्यंत साखर आता 100 पार होणार अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। वाढवायचा साखरेचा हे आधीच ठरलेलं होतं महिना 2 महिन्यापूर्वी, आणि जेवढी पाहिजे तेवढी प्रत्येकानं आपापली साखर घेतली आणि ती त्याच कारखान्यामध्ये ठेवली। गोडाऊन भाडं देण्याच्या अटीवर पैसे कदाचित दिलेही असतील कारखान्याला, पण साखर तिथंच ठेवलेली आणि आता ती साखर बाहेर काढायची, चढ्या दरानं विकायची, कारण ती आधीच 3600 ते 3800 रुपयानं खरेदी केलेली साखर असणार आणि त्यातून क्विंटल पाठीमाग 1800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कमवायचे। असा हे स्कॅन्डल आहे। याच्यातून किमान 20 ते 22 हजार कोटीचा संपूर्ण देशभरामध्ये घोटाळा झालेला दिसतो। 70 रुपये किलो साखर झाली, उद्या 100 रुपये होईल। एक वेळ अशी होती की देश साखर निर्यात करायचा आणि या नतभ्रष्ट नालायक लुटारूंच्या सरकारमुळे आज साखर आयात करावी लागते। ही पाडी देशावर आणली। 200 रुपयाच्या पलीकडे तेल गेलाय, तांदळाचे भाव वाढलेत, डाळीचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत। गरीब माणूस, सामान्य माणूस कसा जगेल हा एक मोठा प्रश्न आता या सामान्य लोकांच्या पुढे आहे। उद्योगपतींना या देश लुटून देणारं सरकार गरिबाच्या पाठीशी दुर्दैवानं उभा नाही, मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभं नाही, हे आता यांच्या या सगळ्या कृतीतून दिसून आलेलं आहे। महागाईची झळ बसू लागली आहे। साखरेच्या दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आणि डाळीचे दरही किलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत। उपवासाच्या दिवसात मोठी मागणी असलेल्यांचे साबुदाण्याचे दरही किलोमागे सुमारे 20 रुपयांनी वाढले आहेत। पावसाचा लहरीपणा, उत्पादनातील घट आणि वाढलेले वाहतूक खर्च यामुळे किराणा बाजारात महागाई वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण आला आहे। आता साधारण साखर म्हणजे 70 रुपये झाली आहे। गहू, ज्वारी हे सगळं बेस लोअर लेवल मध्ये 38, 40 ते पर्यंत वाढून 60 रुपीज पर्यंत जाते। ज्वारी पण जे आहे ते 48 रुपये, 44 रुपये, 40 रुपये हलकामध्ये, आणि चांगल्या क्वालिटी मध्ये आपण जाणार सोलापूरमध्ये तर म्हणजे 56 ते 60 रुपये ती बाजार झाली आहे। तांदूळ आता 10 ते 8 रुपये वाढले आहेत। तुम्हाला साधारण कोलम म्हणजे ते पहिले जे 40 रुपये मध्ये भेटायची ते आता तुम्हाला 52 ते 56 रुपये खर्चायला लागेल मिनिमम।